कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी बदामी त्रिपाठी यांचा आज पहाटे उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात मृत्यू झाला। सांख्ययोग, नव्यन्याय, न्यायशास्त्राचे प्रख्यात विद्वान होते। 7 जून 2023 मध्ये त्यांनी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्र हाती घेतली। संस्कृत क्षेत्रात विविध प्रशासकीय आणि शैक्षणिक कार्याचा त्यांचा दांडगा अनुभव होता। संस्कृत क्षेत्रातल्या अतुलनीय कार्यासाठी त्यांना केंद्र सरकारचा महर्षी बादरायण राष्ट्रपती पुरस्कार, पाणिनी सन्मान, शांकर वेदांत पुरस्कारासह विविध सन्मानांनी गौरवण्यात आलं होतं। राज्यपाल आणि कुलपती CP राधाकृष्णन यांनी हरेराम त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। त्रिपाठी हे संस्कृतचे विद्वान, संशोधक आणि लोकप्रिय शिक्षक होते। संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी निष्ठेनं कार्य केलं। विद्यापीठात त्यांच्या नेतृत्वाखाली संशोधन प्रकल्पांवर उल्लेखनीय काम झालं। त्यांच्या निधनामुळे संस्कृत भाषेसाठी निष्ठेनं झटणारा संशोधक, अभ्यासक आणि उत्तम प्रशासक गमावल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे। हरेराम त्रिपाठी यांनी संस्कृत सेवेसाठी आपलं आयुष्य समर्पित केलं होतं। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे। केवळ कुलगुरू नव्हे तर भारतीय दर्शन आणि न्यायशास्त्रातील विद्वान म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं। अनेक विषयांवर संशोधन करताना त्यांनी 40हून अधिक पुस्तकं लिहिली होती, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। संस्कृत भाषेचा विकास, प्रचार आणि प्रसार तसंच संशोधन कार्यामध्ये आचार्य त्रिपाठी यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असल्याचं